नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर आता ईश्वरीचे MRI रिपोर्ट चेक करत असतात. त्याचप्रमाणे आतमध्ये खूप डीप कट्स असतात आणि तिला जबरदस्त डोक्याला मार लागलेला असतो. म्हणून तिला आता शुद्धीवर येणं शक्य नसतं. अर्णव बाहेरून सगळं बघत असतो आणि ते पाहून त्याला खूप धक्का बसतो. तो सारख्या फेऱ्या मारत असतो. काय होणार काय नाही काहीच माहीत नसतं. तर आकाशपर्यंत ही बातमी पोचल्यानंतर आकाश ठरवतो की आता नम्रताला कॉल केला पाहिजे. तो विचार करत असतो की नमूला कॉल केला पाहिजे, नाहीतर तिच्या घरी कोण कळवणार. तेव्हा आकाश कॉल करताच ती विचार करते की आकाश सरांचा फोन यावेळेला, म्हणून ती फोन उचलते. बोला आकाश सर, काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता, एक प्रॉब्लेम झाला इथे. ईश्वरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि ती म्हणते की काय, इशूला काय झालं? तेव्हा तो सगळं सांगतो की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ईश्वरीला ॲडमिट केलं गेलं आहे आणि ती खूप क्रिटिकल आहे. आता हे ऐकल्यावर नमूला पण धक्का बसतो. ती विचार करते की काय झालं असेल इशूला. ती म्हणते की सर, माझ्या इशूला काही होणार तर नाही ना? तेव्हा तो म्हणतो की नाही होणार काही. तू काळजी करू नकोस. तुझा देवावर विश्वास आहे ना? डोंट वरी. काही होणार नाही ईश्वरीच्या बाबतीत वाईट. तू हॉस्पिटलला ये आणि आईलाही सांग. हे ऐकल्यावर नम्रता विचार करतच बसते की माझ्या इशूला काय झालं असेल. तर इथे राकेश हा अंजलीच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो. त्याच्याकडे काहीही पैसे नसतात. म्हणून विचार करतो की बघतो हिच्या साडीमध्ये किंवा कशात कपड्यांमध्ये काही सापडतंय की काय. तेवढ्यातच आकाशचा कॉल येत असतो. तो म्हणतो की काय, कोणाचा कॉल येतोय काय माहिती, म्हणून फोन बाजूला करून टाकतो. त्यानंतर मग त्याला एका साडीच्या खाली काही पैसे मिळतात, म्हणजेच साधे 500 रुपये वगैरे. तेव्हा तो पैसे घेतो आणि म्हणतो की चला, तिच्या या बॅगमध्ये काहीतरी पैसे मिळाले निदान, ठीक आहे, एवढे तरी आजच्या दिवसासाठी चालवून घेऊया. म्हणून ते पैसे घेतो आणि बॅग वगैरे बंद करून ठेवून देतो. म्हणतो की एकतर या बाईला स्वाभिमानाचा अगदी पुळका आलाय, त्यात माझी रोजच्या खर्चाचे हे हाल होत आहेत. बघूया आता काय करायचं. पुन्हा फोन बघतो तर आकाशचा कॉल आलेला असतो. आता तो म्हणतो की हे काय, आकाशचा कॉल आलेला आहे, एवढ्या सकाळी सकाळी काय झालंय? तेव्हा मग तो फोन उचलतो आणि म्हणतो की हां बोल आकाश, काय झालं रे? तेव्हा तो म्हणतो की प्रॉब्लेम झाला एक मोठा. म्हणजे इशूला ॲडमिट केलं आहे. ईश्वरी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. ती सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मग हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. तो विचार करायला लागतो की नक्की हे काय झालं असेल. तेव्हा राकेश म्हणतो की एक मिनिट हां, म्हणजे मी अंजलीला सांगतो हे सगळं. आणि तो मुद्दाम नाटक करतो. अंजली, अगं अंजली बघ, आकाशचा फोन आलाय. बघ काहीतरी अर्जंट आहे. ईश्वरीच्या बाबतीत तिला ना ॲडमिट केलं गेलं आहे अगं हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तो मुद्दामच असं अंजलीला बोलून दाखवतोय असं बोलणं करतो. पण मात्र अंजली तिथून काहीच बोलत नसते किंवा अंजली तिथे नसतेही. मग तो म्हणतो की हॅलो आकाश, अरे मी बोललो तिला, पण ती म्हणते की तिला बोलण्याची इच्छा नाही आहे. त्यामुळे मी बोलतो तिच्याशी नंतर, तू आता फोन ठेव. मी सगळं कळवतो तिला. असं म्हणून राकेश मुद्दामच फोन कट करतो. नंतर मग आकाश विचार करतो की काय, माझी अंजली दी असं वागू शकते? स्ट्रेंज, म्हणजे काहीच कळत नाही आहे. असं कसं वागू शकली ती? आता फोन ठेवल्यावर राकेश मात्र खुश होतो आणि म्हणतो की बापरे, हे काय घडलं? मी राजेश शिर्केंचं घर सोडलं काय? माझ्या ईश्वरीवरती एवढी मोठं संकट आलं कसं काय? आणि काय घडलं असेल काय माहिती. नक्की बघायला हवं काय झालंय ते. त्यावेळेला अंजली भाज्यांच्या पिशव्या घेऊन येते. तेव्हा राकेश म्हणतो की आण, इथे आण ती पिशवी. आणि काय तू, काय हे सगळं आणण्यासाठी गेलीच एकटीच? तेव्हा ती म्हणते की काय करणार मग, अहो भाज्या नव्हत्या घरामध्ये आणि तुम्हीही नव्हतात आणि म्हणून मी निघून गेली. पण नशीब तुमच्याकडे एक एक्स्ट्रा किल्ली होती, त्याने तुम्ही दरवाजा उघडलात. तेव्हा तो म्हणतो की हो अगं, हे काय जस्ट आलो आहे, काहीच काळजी नाही आहे. बरं बस, तुम्ही भाज्या वगैरे ठेवतो आणि जास्त दगदग करू नकोस बरं अंजू तू. तेव्हा ती म्हणते की हो मी बसली आहे. तो तिला प्यायला पाणी देतो आणि म्हणतो की बरं अंजली, मला ना जरा निघावं लागणार आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, आता तुम्ही कुठे जाताय? तेव्हा तो म्हणतो की अगं माझं जरा ना एक महत्त्वाचं काम होतं, तिथे जावं लागेल. मनातच त्याच्या सुरू असतं की त्या रियाला भेटायला जायचं आहे मला. तेव्हा ती म्हणते की अहो असं अजिबात करू नका बघू. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझ्यासोबत आज बसा. आपण दोघंही ना जरा छान गप्पा मारूया आणि आपण दोघंही छानपैकी गर्भसंस्काराच्या रेकॉर्डिंग्ज ऐकूया. त्यामुळे तुम्ही इथे थांबा बघू. म्हणजे खरंच तुम्ही आता कुठे जायचं नाही आहे बरं. असं म्हणून ती त्याला मिठीच मारते आणि त्याला तिथे जायला सांगते. त्यावेळेला मग आता राकेश तोंड वाकडं करतो
आणि म्हणतो की काय बोलावं आता या बावळट बायकोला. मला जायचं आहे, किती महत्त्वाचं काम आहे. ती रिया जर गेलो नाही ना तर मला मारून टाकेल आणि पैसे तर आहेच तिच्याकडून घेणं. त्यामुळे मला जावंच लागेल. पण ठीक आहे, हरकत नाही. जर तुझं असं प्रेम उफाळून येत असेल ना तर मला तुला गुंगीचं औषध देऊन गाढ तर करावंच लागेल. त्यामुळे काही झालं तरी आता दुसरा पर्याय तूच ठेवत नाही. तू अशी जेव्हा प्रेम उतू घालवते तेव्हा मला माझं औषध काम करावं लागतं. नंतर आकाश हा पुढे येतो. तेव्हा आजी विचारते की काय रे आकाश, तू कळवलंस का, अंजूला कळवलंस का, तिला सांगितलंस का की ईश्वरीचा काय प्रॉब्लेम झाला आहे ते. तेव्हा तो म्हणतो की हो, म्हणजे दीला कळवलं मी, पण दी सरळ बोलून दाखवत होती की मला बोलण्याची इच्छा नाही आहे कोणाशी किंवा काहीच नाही. म्हणजे तिने काहीच तसं बोलून दाखवलं नाही. आता हे अंजलीचं ऐकून अर्णवला खूपच वाईट वाटतं. म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीतही ताई कशी आली नाही याचं त्याच्या मनाला खूप त्रास होतो आणि तो तिथेच तसाच असतो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना वल्लरी येते आणि म्हणते की अरे बापरे, काय झालं हे. ती धावत धावत येऊन म्हणते की हे कसं घडलं. त्या बिचाऱ्या ईश्वरीवर ती पोरगी आहे केवढी आणि काय झालं आहे तिच्याबरोबर, हे सगळं कोणी केलं आहे आणि मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे किती त्रास होतो आहे मला या सगळ्याचा. अरे बोल ना अर्णव, ती ठीक आहे ना, सगळं ठीक आहे ना. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं हो हो वल्लरी, आम्हाला कळलं आहे की तुला या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला आहे. कळलं आहे, तुला काळजी वाटते. पण अगं सारखं सारखं असं मोठ्याने बोलू नकोस, तुझी काळजी कळली आम्हाला. तेव्हा ती म्हणते की काय हो, तुम्ही पण ना उगीचच बोलत बसताय. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो, म्हणजेच अर्णवला बघितल्यानंतर आकाश म्हणतो की मॉम जरा शांत हो, तिची कंडिशन क्रिटिकल आहे, प्लीज शांत हो. तेव्हा वल्लरी मात्र तिची नाटकं कायमच ठेवते. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर आल्याबरोबर अर्णव म्हणतो की डॉक्टर काय झालं आहे, शी इज फाईन. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही, मी आता त्यांचे रिपोर्ट्स पाहिले आहेत की त्यांना खूप मार लागला आहे आणि इंटरनल ब्लिडिंगही खूप आहे. त्यामुळे आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे आणि पुढचे 24 तास हे तिच्यासाठी खूप क्रिटिकल असणार आहेत. आणि मी आता काही सांगू शकता येत नाही. त्यामुळे ते क्रिटिकल असल्यामुळे तुम्ही फक्त देवाकडे हात जोडू शकता आणि आम्ही आमचे प्रयत्न करू शकतो. याच्या पलीकडे मला काहीही सांगता येत नाही आहे. असं म्हटल्यावर आता अर्णवला आणि घरातल्यांनाही जबरदस्त धक्का बसतो. आता राकेश मुद्दामच अंजलीसाठी खीर तयार करत असतो, जेणेकरून ती खीर खाल्ल्यानंतर तिला झोप येईल आणि ती गाढ झोपी जाऊन राकेशचं काम होईल. राकेशला तिचा म्हणजेच त्याच्या गर्लफ्रेंड रियाचा कॉल येतो. कुठेस तू सर्वेश, अजून आला कसा नाही आहेस तू. तेव्हा मग तो म्हणतो की अगं हो, जरा कामात अडकलो आहे. ती म्हणते की नथिंग डुईंग, मला काहीही ऐकायचं नाही आहे. तू येणार आहेस बेबी म्हणजे येणार आहेस, समजलं ना. तेवढ्यातच तिथून अंजली आवाज देते की हो, ऐकलत का, काय करताय तुम्ही तिथे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, काळजी करू नकोस, मी पोचतो तिथे. तेव्हा रिया खुश होते आणि म्हणते की थँक्यू, लव्ह यू बेबी, लवकर ये, असं म्हणून ती फोन ठेवून देते. नंतर आता राकेश हा त्याची खीर बनवतच असतो. त्यावेळेला अंजली येते आणि म्हणते की वा, कसला घमघमाट सुटला आहे, काय करताय तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की आमच्या राणी सरकारांसाठी खास जायफळ आणि वेलची घातलेली खीर बनवतोय. अंजली म्हणते की वा, खरंच खूप भारी सुगंध सुटला आहे हा या सगळ्याचा. मग ती म्हणते की खरंच खूप करता हो तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की अगं मग तुझ्यासाठी छानपैकी खीर बनव म्हटलं. कसं आहे, तू आणि बाळ दोघंही खुश राहिली पाहिजे ना. तेव्हा ती मागून त्याला मिठी मारते आणि म्हणते की खरंच म्हणजे मला एकच गोष्ट कळते की तुमच्याबरोबर मी खूप सुखात आहे. तुम्ही कधीही मला नाराज करणार नाही, असं म्हणून आता ती त्याच्यासोबत असते. मात्र राकेश गालातच म्हणतो की हो हो, आता बघ मी काय करतो ते, पुढे तर तू बघितलंच नाही आहे. त्यानंतर मग राकेश आता ती औषधाची बाटली काढतो आणि ती बाटली काढून तो त्या खिरीमध्ये ते गुंगीचं औषध मिक्स करतो. आणि नंतर अंजली त्याच्या मागूनच असते. तिला यातलं काहीही माहीत नसतं. त्याच्या प्रेमात ती अगदी आकंठ बुडालेली असते. त्यानंतर मग आता राकेश विचार करतो की चला, आता हीच खीर या बाईला दिली पाहिजे. मग अंजलीला तो म्हणतो की बरं आता बस, ही खीर खायची वेळ झालेली आहे. त्यानंतर मग नम्रता आणि सुप्रिया आल्याबरोबर वल्लरी तिथेच उभी असते. परंतु ती आल्याबरोबर लगेचच ती तिथून सटकायला बघत असते. कारण की तिला माहीत असतं कधी एकदा सुप्रिया आली का तिची वाट लागली हे तिला अगदी व्यवस्थित माहीत असतं. मग अर्णव हा बाहेरूनच ईश्वरीला बघत असतो. ईश्वरीचं हे सगळं जे काही चालू आहे ते पाहून त्याला खूप त्रास होत असतो. कारण ईश्वरी ही इतकी चांगली मुलगी आणि तिच्यावर असा हल्ला केला गेला, तेही कुठल्या गोष्टीमुळे हे ईश्वरीला लक्षात आलेलं असतं आता. सुप्रिया आल्याबरोबर
लगेचच तिथून वल्लरी पळ काढते आणि धावत धावत निघते. जर मला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल तर म्हणून ती तिथून निघून जाते. नंतर मग आता डॉक्टर हे आज बाहेर करत असतात. "काय झालं आहे अर्णव, सांगा ना. माझ्या ईश्वरीला काय झालं आहे?" असं सुप्रिया विचारते आणि ती म्हणते की तुम्ही कुठे होतात तिच्याबरोबर? म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा ती कुठेतरी बाहेर जंगलाच्या निघून गेली होती, जंगलाच्या आतमध्ये. मग नक्की तिथे कशी गेली होती एकटी? काय होतं तिथे काम? आणि तुम्ही का नाही गेलात अर्णव तिच्यासोबत? एरवी तर तुम्ही सोबत असताना. मग यावेळेला काय असं केलं तुम्ही? सांगा ना अर्णव, उत्तर द्या. असं म्हणून ती आता जोरजोरात रडत असते. काय करावं तिला काही कळत नसतं. ती म्हणते की माझ्या इशूची मला खूप काळजी वाटते. काय करू मी काहीच कळत नाही. त्यावेळेला मग लगेचच पुढून ती म्हणते नम्रता की आई अगं नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. आपली इशू ठीक होईल. सुप्रिया म्हणते की नाही, मला खरंच खूप काळजी वाटते. काय करू मी? तुमची जबाबदारी होती ना अर्णव ती. मग असं का केलात तुम्ही? खरंच तिची सोबत करायला हवी होती ना तुम्ही. एकटं का सोडलात तुम्ही तिला? आता अर्णवला सुप्रिया भलेच प्रश्न विचारते. पण गप्प बसलेला अर्णव काहीच बोलत नाही. त्याला माहीत आहे की तो काही बोलू शकत नाही आहे. नंतर मग वल्लरी तिथे मुद्दाम निघून गेलेली असते. आजी सुप्रियाला धीर देत म्हणते की नका काळजी करू, काही होणार नाही आपल्या ईश्वरीला, ती अगदी व्यवस्थित असणार आहे. तेव्हा मग लगेच सुप्रिया म्हणते की हो ना, काही नाही ना होणार माझ्या इशूला. तेव्हा मग आजी म्हणते की हो, काहीच होणार नाही. आपला देवावर विश्वास ठेवूया. देव आपल्या ईश्वरीला काही होऊ देणार नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. मग सुप्रिया हे ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते की नाही, माझ्या इशूला काही होता कामा नये. एक आई म्हणून मला खूप भीती वाटते. आजी म्हणते की आई म्हणून तुमची काळजी रास्त आहे, पण नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, थोडा वेळ द्या देवाला. तेव्हा मग नम्रता आईला समजवते आणि म्हणते की आई इथे बस तू, काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. आता ती आईला तिथेच बसवते आणि अर्णव डॉक्टरांकडे सारखा बघत असतो. ईश्वरीची काही रिकव्हरी आहे का, ती काही हालचाल करते का, याकडे त्याचं लक्ष असतं. आता सुप्रिया जे काही बोलते ते अर्णवच्या जिव्हारी लागलेलं असतं. कारण की प्रत्येक वेळेला ईश्वरीने त्याची साथ देऊनही यावेळेला अर्णवला साथ देता आलेली नसते. अर्णवला आठवतं ईश्वरी त्याला म्हणालेली की तुमच्याशी लग्न माझं मान्य नाही, याचा अर्थ माझं तुमच्याबद्दल काही मत नाही आहे किंवा मला तुमच्याबद्दल काही वाटत नाही असं होत नाही ना. त्यानंतर अर्णववरती हल्ला झालेला म्हणजेच एका बायकांचा जो राकेशने घडवून आणलेला, त्या बायकांनी हल्ला घडवून आणल्यावर ईश्वरीने कशाप्रकारे अर्णवचं रक्षण केलेलं आणि नंतर मी माझ्या सरांना काहीही होऊ देणार नाही आहे असं ईश्वरीचं त्यावेळेचं अगदी धडाकेबाज वागणं त्याला आठवतं. आणि सगळ्या बाबतीत अर्णवची साथ देणारी ईश्वरी आज एकटीच झुंज देते मरणाशी, याचा त्रास त्याला होत असतो. नंतर मग ईश्वरी ही अर्णवला मांडीवर डोकं ठेवून आराम करायला सांगते. त्याची सगळी काळजी कशी घेते हे त्याला आता आठवून आठवून डोळ्यात अगदी पाणी येत असतं. मग वल्लरी बाजूला येते आणि विचार करते की आता काय करू मी? ही ईश्वरीची आई तिथे येऊन कोलमडली आहे आणि मला जर त्या बाईने पाहिलं तर सगळाच भांडाफोड होऊन जाईल. ती अर्णवला सांगेल की हीच ती बाई होती ज्यांचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं होतं. मग आता जर त्या बाईने मला पाहिलं तर काय होईल? नाही, काही झालं ना तरीही मला या बाईपासून लांब राहिलंच पाहिजे. जोपर्यंत ईश्वरी या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. खरंच आता मी काय करू माझं मलाच कळत नाही आहे. आता मामी मात्र खूपच जास्त विचारांमध्ये गुंतलेली असते. मामा तिथे येतो आणि म्हणतो की वल्लरी, अगं हे काय चाललंय काय तुझं? तू हे काय करतेस? अगं ते बाहेर विहीनबाई आल्यात आणि मला कळतंय नमू आणि विहीनबाई आल्यामुळे ना तू तिथून निघून आली आहेस. पण अगं वेळ काय 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 चाललं आहे काय तुझं? अगं हॉस्पिटलमध्ये आहोत आणि त्यांची मुलगी सिरियस आहे. त्यांना आधार द्यायचं सोडून तू इथे अजूनही रोसिवे फुगे घेऊन बसून इथे निघून आलीस? कसं समजत नाही आहे तुला? कसं समजव मी वल्लरी? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की मला कळत नाही आहे तुला कोणत्या भाषेत समजवू? तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही ना मला काही समजवायला जाऊ नका ना, त्यापेक्षा मी इथे आली आहे, तुम्हाला करायचं आहे ना, त्यांना धीर द्यायचा आहे ना, द्या, पण मला उगीच काही बोलू नका, समजलं? तुम्ही जा. असं म्हणून तुम्हाला समजतंय ना, मग जा तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी, असं बोलून ती गप्प बसते. नंतर विचार करते की नाही, काही झालं ना तरीही या ईश्वरीला शुद्ध येता कामा नये. ही ईश्वरी शुद्धीवर आली की ती काय करणार, तर ती त्या धुमाळाचं नाव घेणार आणि नंतर तो धुमाळ माझं. त्यामुळे या ईश्वरीच्या बाबतीत मला खूप जपून राहायला हवं.
नंतर अंजली आता म्हणते की काय हो, काय करताय काय? तेव्हा राकेश म्हणतो की हे बघ, मी तुझ्यासाठी खीर आणली, चला राणी सरकार, मस्त ही खीर आता तुम्ही टेस्ट करा. तेव्हा ती म्हणते की हे काय, एकच वाटी, तुम्हाला पण आणायचं ना तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मी खाईन नंतर, नको काळजी करूस, पण आधी तू खा, तू आणि बाळ दोघांनी खाल्लं पाहिजे. तेव्हा मग ती म्हणते चला, पण मी तुम्हाला भरवते. राकेश म्हणतो की नको, मी सांगतोय ना, चल तू आता पहिले खाऊन घे आणि मला सांग की कशी लागते ती, आणि प्लीज लवकर लवकर खाऊन घे. त्यावेळेला असं ऐकल्यानंतर तो म्हणतो की बघ लवकर बघ, बाळाला हे आवडले पाहिजे ना. तेव्हा ती खीर खाते आणि म्हणते की वा, किती मस्त खीर बनवली हो तुम्ही, खरंच मला माहीतच नव्हतं की तुम्हाला इतकी सुंदर खीर बनवता येते. तेव्हा राकेश म्हणतो की मग अगं, तुला माहीतच नाही आहे अंजली, माझ्यातले असे आणखी काही हिडन टॅलेंट्स आहेत जे तुला माहीतच नाही आहे, असं तो तिला बोलून दाखवतो. आणि ती म्हणते की वा, खरंच खूप मस्त बनली आहे खीर. मग तो म्हणतो की चल लवकर लवकर संपवायची, तुला आवडली आहे ना, मग खा लवकर, आणखी आहे, असं म्हणून तो तिला भरवत असतो. आणि अंजली खूपच खुश होत असते आणि तिला काही माहीतच नसतं की नेमकं हे सगळं या माणसाचं काय सुरू आहे. तर इथे वल्लरी विचार करते की काय करू, आता या धुमाळला मला कॉल करून सांगितलं पाहिजे लवकरात लवकर इथून निघून जा म्हणून, नाहीतर तो सापडला गेला तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा वल्लरी आता धुमाळला कॉल करते आणि त्याला म्हणते की हॅलो, हे बघ श्रीकांत धुमाळ, एक लक्षात घे, लवकरात लवकर हे शहर सोडून काही महिने तुला इथून निघून जायचं आहे, समजलं? कारण की खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे जर पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचले तर मात्र तू माझं नाव घेणार, त्यामुळे निघून जायचं. तो म्हणतो की हे बघा मॅडम, मला तुम्ही धमकी देऊ नका, मी पत्रकार आहे आणि मला माहीत नाही आहे की तुम्ही त्या मुलीवरती इतका जीवघेणा हल्ला करणार आहात ते. जर तिला धमक्या देऊन सोडून देणार असं तुम्ही सांगितलं मला, पण तिच्यावर हल्ला झाला आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पत्रकार आहे, त्यामुळे तुम्ही मला नको त्या धमक्या देऊ नका, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो. वल्लरीचं तो ऐकत नाही, त्यामुळे तिला आणखी टेन्शन येतं. आता अर्णव हा ईश्वरीच्या रूममध्ये म्हणजेच इमर्जन्सीमध्ये येतो आणि ईश्वरी अजूनही बेशुद्धच असते. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं काय आहे, प्लीज उठ ना मिस इंदोर, असं तो तिला बोलत असतो. आता वल्लरीचं बोलणं त्याने ऐकलेलं नसतं, त्यामुळे वल्लरीला खूपच राग येतो. आता ती विचार करते की काय करायचं नक्की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. हा धुमाळ तर आता ऐकत नाही, मग मला एकच गोष्ट केली पाहिजे, ईश्वरीचं तोंड कायमचं मला बंद करून टाकलं पाहिजे. जर ईश्वरी ही शुद्धीवर आली तर ती सुरुवातीला त्या धुमाळाचं नाव घेईल, तिच्या लक्षात येईल की धुमाळने हे सगळं घडवलं आहे, मग पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतर धुमाळ माझं नाव घेणार आहे. म्हणून काही झालं तरीही या गोष्टीत ईश्वरीच माझा काटा आहे आणि तिलाच आता अद्गत बाजूला केलं पाहिजे आणि तिला सोडून चालणार नाही आहे, असा विचार वल्लरी आता करत असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज उठ ना, मला माहिती आहे की तू असं करणार नाही, माझा त्रास तुला हा बघवणार नाही, माहिती आहे ना तुला, मग प्लीज उठ तू. आणि हे सगळं व्यवस्थित होत होतं ना गं आता, म्हणजे सगळं काही रुळावर आलं होतं, सगळं ठीक होत होतं. अंजलीताई तीही रुसली आहे, पण तिला मनवण्यासाठी आपण दोघं प्रयत्न करत होतो ना, आणि ते वर्क पण होत होतं. त्यामुळे जर तू आता अशी झोपून राहिली, तू उठली नाही, तर मग आपण सगळं पुढे कसं करणार आहोत? मला एकट्याला हे सगळं नाही जमणार आहे मिस इंदोर, त्यामुळे प्लीज तुला उठावंच लागेल. काहीही झालं तरीही तुला उठावंच लागेल मिस इंदोर. तू बोल, तुझी नॉनस्टॉप बडबड मला ऐकायची आहे, तुझा डेसिबल व्हॉईस मला ऐकायचा आहे. हे असं शांत शांत मला नाही जमत आहे. तुझा आवाज असा गप्प झाला की मला नाही सहन होत. प्लीज मिस इंदोर बोल, काहीतरी बडबड कर, माझं डोकं खा, उठ ना प्लीज, बोल माझ्याशी, असं म्हणून तो तिला बोलत असतो आणि तिचा हात हातात घेऊन अगदी रडत असतो. त्यावेळेला ईश्वरी ही शुद्धीवर जराशी आलेली असते, म्हणजे तिच्या हाताची जराशी हालचाल होते आणि ती तिचं डोकं इकडे तिकडे हळूहळू फिरवायला लागते आणि तिला खूप त्रास होत असतो. तेवढ्यातच अर्णव बघतो आणि विचारतो, मिस इंदोर, काय होतंय, काय त्रास होतोय तुला? आता तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीला त्रास होतोय. तेव्हा तो म्हणतो की काय झालं हिला, डॉक्टर डॉक्टर प्लीज इकडे या. आता धावत सगळे डॉक्टर येतात आणि ईश्वरीला ट्रीट करतात आणि मग ईश्वरीला जे काही होतंय ते सगळं डॉक्टर्स आणि नर्सेस येऊन चेक करायला लागतात. तेव्हा अर्णव विचारतो की डॉक्टर, शी इज फाईन, काय झाले तिला, ती असं का करते? त्यावेळेला मग डॉक्टर त्यांना म्हणतात अर्णवला की प्लीज तुम्ही बाहेर थांबा, आम्ही पेशंटला चेक करतोय, तुम्ही प्लीज इथून बाहेर थांबा, तुम्हाला इथे राहणं अलाव नाही आहे, प्लीज बाहेर थांबा, असं म्हणून आता अर्णवला डॉक्टर जायला सांगतात. तेव्हा मग अर्णव जाऊन बाहेर उभा राहतो. तो म्हणतो की प्लीज तुम्ही बघा, मी जातोय.
तेव्हा मग डॉक्टर हे पुन्हा एकदा ईश्वरीला इंजेक्शन देतात आणि तिला त्रास व्हायला लागलेला असतो. ती आता तिथेच तशीच असते. मग अर्णव पुन्हा बाहेर येतो आणि बाहेरून तो आता ईश्वरीला बघायला लागतो. डॉक्टर ईश्वरीला ट्रीट करत असतात आणि हे सगळं पाहून त्याला खूप त्रास होत असतो. म्हणजे ईश्वरी इतक्या सगळ्या त्रासात आहे, त्याचा त्याला खूप त्रास होत असतो. नंतर मग आता डॉक्टर म्हणतात की त्यांचे रिपोर्ट्स एकदा बघूया आणि पुन्हा एकदा ते न्यूरोलॉजिस्ट ईश्वरीला चेक करायला लागतात. अर्णवचा जीव नुसता वर खाली होत असतो. आई, घरातले सगळे खूप रडत असतात. ईश्वरीला अशा अवस्थेत पाहून सगळ्यांना खूपच त्रास होत असतो. नम्रता, आई, सगळे खूप रडत असतात. नमू आईला धीर देते, आई शांत हो, सगळं होईल व्यवस्थित, आई शांत हो. पण इशू मात्र अजूनही तशीच थोडीशी तडफडत असते. आता ईश्वरीचं काय होईल याची सगळ्यांना भीती लागलेली असते. तितक्यातच तिथे सिस्टर येते आणि म्हणते की मिस्टर अर्णव, जरा एका फॉर्मवर साईन करायची आहे. तुमचा पेशंट क्रिटिकल आहे, सो NOCवर सही करावी लागणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट, कसली NOC, कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि कोणतं हे सर्टिफिकेट आणि का सही करायची आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा सर, तुमचा पेशंट क्रिटिकल आहे आणि तो ॲडमिट आहे, त्यामुळे ही प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागते. अर्णव म्हणतो की हे NOC वगैरे कशासाठी? तेव्हा ती म्हणते की सर, हे बघा यांच्यावर उपचार सुरू आहेत. जर उपचाराच्या दरम्यान काहीही बरं वाईट झालं तर त्याच्यासाठी आम्ही हॉस्पिटलची ही प्रोसिजर फॉलो करतो, त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं करा. तेव्हा तो म्हणतो की का बरं वाईट का होणार आहे? तुम्ही काही काय बोलताय? मी अजिबात कसलेही NOCवर सही करणार नाही आहे. माझ्या ईश्वरीला काहीही होणार नाही आहे. त्यावेळेला मग डॉक्टर येतात आणि म्हणतात की हे बघा, इट्स ॲन प्रोसिजर मिस्टर राजेश शिर्के, असं म्हणून ते निघून जातात. त्यावेळेला मग आता सुप्रिया पण खूप रडायला लागते. तेव्हा मामा म्हणतो की एक मिनिट, तुम्ही ही जरा पेपर्स माझ्याकडे द्या आणि मी करून घेतो साईन. तेव्हा अर्णवला तो बसायला सांगतो आणि म्हणतो की अर्णव, हे बघ, ये इथे बस आणि चल साईन कर. तेव्हा तो म्हणतो मामा पण. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की कर साईन अर्णव, प्रोसिजर आहे, हॉस्पिटलच्या प्रोसिजर्स आपल्याला फॉलो कराव्या लागतात, उगाच थांबू नकोस. तेव्हा अर्णव आता त्या NOCवर साईन करायला लागतो. ती साईन करत असताना त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. काही झालं तरीही या पेपर्सवर कसा साईन करू? ईश्वरीच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आमचा काही आक्षेप नाही, असे ते पेपर असतात आणि त्या पेपर्समुळे त्याला खूप जीव वर खाली होत असतो. आता ईश्वरीचं वाक्य त्याला सगळे आठवत असतात की सर, काही झालं ना तरीही तुम्हाला ना मी सोडणारच नाही आहे असं. तुम्ही ना, आता मी तुमची परछाई म्हणून तुमच्यासारखं मागे पुढे राहणार आहे, मी सोडणार नाही आहे. हे सगळं त्याला सारखं आठवत असतं. तेव्हा मामा अर्णवला म्हणतो की अर्णव, प्लीज जरा शांत हो आणि बघ इथे आणि प्लीज साईन कर, असं म्हणून आता तो त्याला साईन करायला सांगितल्यावर तोही एकदम गप्प बसलेला असतो. काय करावं काय नाही कोणालाच काही सुचत नसतं. आता मात्र अर्णव साईन करत असताना आईचाही जीव वरखाली होत असतो. तर इथे राकेश हा अंजलीला गाढ झोपवून आता त्याच्या कामासाठी म्हणजेच रियाकडे निघालेला असतो. ती गाढ झोपलेली असते आणि मग राकेश म्हणतो की चला, झोपली बाहुळट एकदम गाढ. तितक्यातच आता त्याला फोन येतो रियाचा. हॅलो सर्वेश, वेअर आर यू बेबी, तू कुठे आहेस, किती उशीर झाला आहे, तू येतोयस ना नक्की? तेव्हा तो म्हणतो की हो मी येतोय नक्कीच. तेव्हा मग ती म्हणते की तुझी ताई तर ठीक आहे ना, तिला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तो म्हणतो की नाही, आत्ताच ती गाढ झोपली आहे, त्यामुळे मी येतो तुझ्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा ती म्हणते की येस, ये लवकर, मी वाट बघते. तेव्हा आता राकेश मात्र खूपच खुश असतो आणि म्हणतो की येतो, मी लगेचच येतो आणि तुला येऊन भेटतो. त्यावेळेला आता मनातल्या मनात राकेश म्हणतो की चला, मला फारच आनंद झालेला आहे. आता या बावळट बायकोला असंच झोपवून मला माझ्या ATMकडे जाता येईल आणि मग आता काही खरं नाही, असं म्हणून तो तिथून निघालेला असतो. पण ईश्वरीच्या बाबतीतलं सत्य त्याला समजल्यामुळे त्याला त्याचाही आणखीनच धक्का बसलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा खूप टेन्शनमध्ये असतो. त्या लेटरवर सही केल्यानंतर त्याचा जीव अगदी घाबरा झालेला असतो. तो हॉस्पिटलच्या रिसेप्शन एरियाजवळ येतो. तिथे बाप्पाची मूर्ती असते. त्या मूर्तीला बघत तो म्हणतो की हे काय चाललंय सगळं, मला खरंच कळत नाही आहे. मी मानत नाही आहे तुला, पण म्हणजे ती तुझा तरी मानते, तुझ्यावर तरी तिचा खूप विश्वास आहे, मग तिला अशा संकटात का टाकलंयस तू देवा? सांग मला, इतकं सगळ्या त्रासात आहे ती, पण तरीही तू का तिच्याबरोबर असं वागतोय? तिचा जीव धोक्यात आहे आता. मी आजपर्यंत तुझ्यावर ना विश्वास ठेवला आहे ना तुझ्याकडे काही मागितलं आहे, परंतु ईश्वरीला लवकर बरं होऊ दे एवढंच मागेन मी, तिची तब्येत लवकर बरी होऊ दे, असं म्हणून अर्णव हात जोडून असतो.
तेव्हा आजी विचारते की काय रे अविनाश, वल्लरी कुठे? तेव्हा तो म्हणतो की काय सांगावं तिला. अरे हे लोक आलेत नमू आणि वहिनबाई तेव्हापासून ती इथे आलीच नाही आहे. तेव्हा मग मला कळत नाही आहे. तेव्हा आजी म्हणते की काय हा बालिशपणा आहे वल्लरीचा खरंच. तेव्हा मामा म्हणतो की मलाही खूप राग येतोय, मी खूप संताप कंट्रोल करतोय. तेव्हा आजी म्हणते की जाऊ दे, तिला जसं वागायचं तसं वागू दे, हरकत नाही, आपण आपलं काम करूया, आपण त्यांच्याशी बोलतोय ना, ठीक आहे. असं म्हणून आजी आता अवीला शांत राहायला सांगते आणि तिथून बाजूला जाते. त्यावेळेला मग अशा परिस्थितीतही आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको का, असं बोलून तो दाखवतो. त्यावेळेला मग आता काय बोलावं काय नाही हे त्याला कळतच नाही. आजी मात्र त्याला शांत करण्याचं काम करत असते आणि सुप्रियाला धीर देत असते. इथे अर्णव हा म्हणतो की काही झालं तरीही मला एकच म्हणायचं आहे की तिने बिचारीने कधीही तुझ्या बाबतीत काही चुकीचं होऊ दिलं नाही आहे. गणपती बाप्पा म्हणून तिने प्रत्येक वेळेला तुला हाक घातली आहे. आता ती टेन्शनमध्ये आहे, ती क्रिटिकल आहे. त्यामुळे प्लीज देवा तिची काळजी घे, तिला काही चुकीचं घडू देऊ नकोस, मला हवी आहे ईश्वरी, असं म्हणून तो हात जोडतो. आणि तिथे दिवा फडफडत असतो. त्यावेळेला अर्णव पटकन पुढे जातो आणि त्या दिव्याकडे हात जोडतो आणि म्हणतो की माझ्याच्याने जे जे काही शक्य होतं ते सगळं मी केलेलं आहे देवा, पण आता प्रयत्नांची गरज आहे ती तुझ्या. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर येऊन म्हणतात चमत्कार झालेला आहे, शी इज आउट ऑफ डेंजर, आता तिच्या जीवाला काही धोका नाही, पुढच्या 24 तासांमध्ये तिला शुद्ध येईल आणि तिची काळजी घ्या. असं म्हटल्यावर आता सुप्रिया अर्णव सगळे देवाला हात जोडतात. फायनली ईश्वरी ही शुद्धीवर आलेली आहे. त्यानंतर मग आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अर्णव सगळे काही प्रिस्क्रिप्शन आणि पेपर्स हे तिकडे सबमिट करत असतो. मग आकाश लगेचच फोन लावतो वल्लरीला आणि म्हणतो की मॉम एक गुड न्यूज आहे, ईश्वरीला शुद्ध आली. तेव्हा हे ऐकून तिला धक्काच बसतो आणि म्हणते की बापरे, आता या ईश्वरीला शुद्ध आली म्हणजे ही माझं नाव नक्की घेणार त्या धुमाळाच्या कर्वे, त्यामुळे आता काहीतरी केलंच पाहिजे. ती फोन लावून त्याच्या माणसाला सांगते की मला मी जे काही सामान मागितलं आहे ते जरा प्लीज पाठव आणि ते इंजेक्शन असतं. त्यानंतर मग आता सुप्रिया ही बसलेली असताना अर्णव म्हणतो की चला तुम्ही कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, थोडं खाऊन घ्या, तुमची तब्येत बिघडेल. सुप्रियाला तो आता घेऊन जातो आणि ईश्वरीच्या बाहेर तिथे कोणीही नसतं. तेव्हा राकेश हा मात्र तिच्या रियाच्या घरी असतो आणि तेवढ्यातच सुप्रिया ही हॉस्पिटलमध्ये येते. वल्लरी तिच्या माणसाकडून काहीतरी मागवून घेते आणि आतमध्ये तिच्या ईश्वरीच्या रूममध्ये शिरते आणि इंजेक्शन बाहेर काढते टोचण्यासाठी. आता नेमकं वल्लरी काय करणार आहे, ईश्वरीचा जीव घेत असताना तिला कोणी पकडेल का, पाहणं तितकंच रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. धन्यवाद.